उभं राहिल्यानंतर लांब लांब श्वास घ्या बरं. शाबास. तोंड उघडून श्वास घ्या. शाबास. या ठीक वाटतंय आता? चक्कर वगैरे येत नाही ना? नाही मी धरतो तुम्हाला. चला तुम्ही आता. चला. हा डिले झाले ना आता. या चला मी धरतो तुम्हाला. या चला. नॉर्मल चाला तुम्ही. हा साधं पहिल्यासारखं चालायचं काहीच होत नाही. हे थोडंसं बघित त्याची सवय व्हायला लागेल तुम्हाला. पण अगोदर जे कडकपणा होता आणि ते दुखत होतं ते सगळं थांबलं ना आता? थांबलं ना? म्हणजे असे वाकून चालायचे ते नाही ना आता राहिलं आहे की नाही ऑपरेशन मुळे. सरळ चाला तुम्ही आता. ताट मानाने चालायचं. त्यांना खुर्ची घ्या. व्हीलचेअर घेऊ का? एक आतमध्ये खुर्ची आहे का? इथं आहे. आपण त्या खुर्चीत बसू. या नाही नाही पडत नाही. पण तुम्ही आता सरळ चालता बघा. एकदम सरळ चाला तुम्ही. काय प्रॉब्लेम नाही. पाय हलके झाले ना एकदम? तुम्हाला आता धरून चालून लघवीला जाऊ शकाल तुम्ही का नळी राहू दे एक दिवस लघवीची? मी चालू शकेन ना. मी घेऊन जाईल. चांगलं चालता तुम्ही. सरळ चाला व्यवस्थित. एकदम चालता व्यवस्थित. व्हेरी गुड. इथे बसा खुर्चीमध्ये. थोडा वेळ बसू आपण. त्यांना जरा पाणी द्या. तुम्ही नाश्ता करणार का अजून थोडा घरचा? आपण नंतर बरं. हळूहळू पाठ तशी सरळ ठेवून बसा खाली. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कसं वाटतंय आता? छान वाटतंय ना? पाय मोकळे झाले ना एकदम? असे ढिल्ले वाटतात आता. आजच्या दिवस वाटेल. एक 2-4 दिवस सवय व्हायला. तो कडकपणा कमी झाला ना त्याच्यामुळे ते आता मोकळं वाटतंय तुम्हाला. त्यांचे इंजेक्टेबल चालू आहेत ना मेडिसिन? हो. जास्त ठीक आहे. थोडा लांब लांब श्वास घ्यायचा आणि पायाची हालचाल चालू ठेवायची बेडमध्ये असताना सुद्धा. पंजा वर खाली करणं आणि म्हणजे बधीरपणा वाटते आणि असं वाटतंय ना तो बधीरपणा जाईल. त्याची काळजी नका करू. त्या नसा एवढ्या आवडल्या होत्या ना. खूप आवडलं होतं. म्हणजे मला ऑपरेशन करताना मला घाम निघाला. कारण ते इतकं सगळं कडक झालं होतं. सगळं आतमध्ये भयानक होतं. मला एवढा वेळ लागत नाही तसं. 3 तास लागले आणि ते म्हणजे जरा अवघडच होतं ऑपरेशन. बरं झालं इथेच केलं. पण ते चांगलं झालं. पण असं मोकळं वाटतं ना एकदम? दुखायचं पण थांबलं ना? तुमचा अगोदर पाय तुम्ही बघितलं का ऑपरेशनच्या अगोदर असं 5 डिग्री पण उचलू शकत नव्हता. आता एकदम 90 डिग्री पण उचलता पाय. असं उचलता येत नव्हतं ना अगोदर? ताट केलं चालायला तर लई त्रास होत होता. किती त्रास सहन केला चालायचा. मग लई भयानक त्रास होतो. तशीच चालायची. मग आता काय करणार? पण आता ढिले झाले पाय एकदम आणि पाय व्यवस्थित मोकळे हालतात. फक्त आता हलकं पडला आजच्या दिवस वाटत नाही. ते काय झालंय माहितीये का? तुम्हाला सवय नाही ना ते पाय हलके असण्याची. तर थोडे 2-3 दिवस तुम्ही वाटलं तर आधार घेऊन चाला. ताकद ते आता ढिलं झाल्याची सवय नाही तुम्हाला. ते होईल. आता तुम्ही चालू शकता स्वतःहून. काय प्रॉब्लेम? जाताना 8-10 दिवसात नॉर्मल चालाल तुम्ही. ठीक आहे ना? व्हेरी गुड. मग आजच्या दिवस लघवीची नळी ठेवून देतो मला वाटतं. उद्या सकाळी काढून नको. म्हणजे त्यांना आजच्या दिवस पण त्यांना आज जर तुम्ही जमलं तर दिवसाचं 3-4दा कोणातरी मदत घेऊन चालला. म्हणजे इथून बाहेर इथपर्यंत इतना तो चला है 2-3 बार ताकि उनको थोड़ा कॉन्फिडेंस आ जाएगा. पकड़ साइड से पकड़ हो जाए जरूरत पड़े तो. एक 2-3 दिवस. पण 3-4 दिवस चाला. लवकर चालणं महत्वाचं असतं. कारण झोपून राहिलं जास्त तर पायामध्ये उगाच सूज वगैरे यायची गटगट नको आपल्याला. तर आणि बेडमध्ये झोपल्यानंतर सुद्धा पाय असे हलवत राहायचे. हलवत राहायचे. आणि मला वाटतं 1-3 दिवसात तुम्ही नॉर्मल चालायला पाहिजे. थोडं वाटलं तर इनिशियली थोडं काठी किंवा आधार घ्या. पण नंतर तुम्हाला ते पण लागणार नाही. कारण तसं बाकी काय आजार नाही तुम्हाला. ओके चालेल. ऑपरेशनची जागा 1-2 दिवस अजून दुखते. जास्त दुखलं तर त्यांना मी सांगितलं इंजेक्शन द्यायला.
आता बसायचं थोडं वेळ का परत नेऊ तुम्हाला बेडवरती जायचं? चला घ्या. ते उठतील, उठा तुम्ही, प्रयत्न करा. असं जोर लावून कंबर थोडी दुखेल तुमची, कारण की ते ऑपरेशनची जागा आहे ना. या. तुम्ही नॉर्मली चला थोडासा आधार घ्यायचा नाही. पाय ते सरळ तुम्हाला पाय ढिले झाल्यासारख्या वाटलं आता तर वाकायचं नाही आता वाटत आणि जवळ पावलं टाका, लांब नका टाका, जवळ पावलं टाका. शाबास. शाबास. Very good. आता ताट चालता ना तुम्ही, आता वाकत नाही. शाबास. शाबास. त्या उजव्या पायाचा बधीरपणा तो पण जाईल, काळजी नका करू. शाबास. Very good. धरलं तुम्हाला चांगलं चाललात की तुम्ही आता. नॉर्मली आता काय आधाराची पण गरज नाही लागणार तुम्हाला 1-2 दिवसांनंतर. दुपारी चालू ठीक आहे ना. थोडं त्या बाजूला सरकवा, म्हणजे हा बसा बसा. त्यांना आता नाश्ता वगैरे द्या तुम्ही.